हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. आणि माझ्या गोव्याच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे. तुम्ही सगळ्यांनी ब्लॉग्स पाहिलेच असतील. त्याचा नेक्स्ट पार्ट आहे ओल्ड गोवा चर्च. पाहिल्यानंतर आम्ही कुठे आता जाणार आहोत तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये माहीत पडणार आहे. आणि मी जिथे जिथे गेली तेच तुम्हाला मी दाखवणार आहे. ज्या प्लेसमध्ये मी नाही गेली ते प्लेस मी दाखवू नाही शकत, नाही का? आणि अजून माझे जर कुठचे असे चांगले प्लेस पाहायचे राहिले असेल तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगू शकता का, ताई हे प्लेस तुमचं बघायचं राहिलं, हे प्लेस बघायचं राहिलं. तो नेक्स्ट टाइम अजून जेव्हा जाऊ तेव्हा बघू. जाने वाले हैं बालाजी का, वहाँ पे एक पार्क भी है अच्छा बहुत बड़ा, और वहाँ पे एक दो चीज़ें और है जो भी बंटी भैया वहाँ पे जाने के बाद में हमको कवर कराएंगे. आ गए है ना जी. चलो तर मित्रांनो, आता आम्ही बालाजी टेम्पलकडे आलेलो आहोत. गोव्याचं बालाजी टेम्पल इथे आलेलो आम्ही. तर हे पहा मंदिर टेम्पल. आता इथं माहीत पाहू आपण जे शूट करता येतं तुम्ही करता येतं असं तर करू, नाही तर राहू दे. जा आम्हीच होते. स्टार फेमस आहे. आमचे फॉलोअर्स भेटले बा, आमचे फॅमिली मेंबर. आम्ही गोव्यामध्ये भेटलो, खूप आनंद झाला. कुठून आले? शेगाव गजानन महाराज. जय गजानन. आपला विदर्भच आहे ना आता. चला हो, श्रावण महिन्यात सोमवारचा दिवस आहे आजचा. वा वा वा, हे काय ते चालूच आहे आता. बिलकुल बिलकुल. चला असंच प्रेम राहू द्या. चला करा, दर्शन करा तुम्ही पण. चला तर आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि गाडी तयारी, आमची गाडी बिलकुल रेडी आहे. चला चलेंगे, फिर उसके बाद है वो पार्क चलेंगे, पार्क से फिर सीधा पंजनिका चलेंगे. चलेगा. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत मंगेश मंदिराकडे. हा त्याचा रस्ता आहे जाण्याचा, थोडासा आतमध्ये आहे. तर आता आम्ही इकडे जाणार आहोत. आमच्या गावण्याला बाई एकदम रेडी आहे. आणि आमच्या गावण्याला बाईची एक मगांची तुम्ही मजा पाहिली काय? गाडी होती सेम टू सेमच होती, पण बायको एवढी साधी सिंपल आहे बिचारी. काय म्हणजे तिला काही राम रे रोम रे. ते त्या गाडीमध्ये जाऊन मस्त दरवाजा उघडून मस्त असं बसूनही राहिले होते. काय मी पाहून राहिलो होती जी मजा. जाऊ दे बाई, बायको आहे म्हणजे मी गड्ड्यात पडत असं, गड्ड्यात पडल्यावर मग रागाने पाहून राहिलो. चला असं आहे मित्रांनो, काही हरकत नाही. चला आता आपण जाऊ बढिया तिकडे. आता दर्शन घेतल्यानंतर मग आपण एका कुठे एक काय म्हटलं होतं त्यांनी, मंगेश मंदिर नाही पार्कमध्ये जाऊ. हां, एक पार्क आहे तिथं, खूप मोठं पार्क आहे आणि तिथे जेवण घेऊन सगळ्या गोष्टी भेटते. तर आपण ते पाहू आणि मग पणजीकडे जाऊ असं बायकोचं म्हणणं आहे. इथे एक बालाजी मंदिर पण होतं आणि शिव मंदिर पण होतं. माहीत नव्हतं मला इथे मंदिर आहे. मंदिर दर्शन करणार आहे, नाही तर आपण सलवार कुर्ती घेऊन जातो. पण या मंदिरात असं होतं की जर तुम्ही सलवार कुर्ती नाही घालून आले तर आपल्या कमरेला ते एक दुपट्टा द्यायचे बांधायला. ते बांधून आम्ही दर्शन केले आणि मग आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे, जिथे आम्ही जाणार होतो शिव मंदिराकडे. तर मित्रांनो, आता दर्शन पण झालेलं आहे. आता इथनं आम्ही जाणार आहोत. आज सोमवार भी है ना. उन्होंने पहले मैं ये दुपट्टा लेके गई थी. मुझे ऐसा तो मालूम नहीं था कि गोवा में वो मंदिर भी घुमाएंगे कर. सरकारी स्पाइस फार्म कुठे आलेलो रश्मी आपण आता? नाही, असं वाचलं सहकारी आहे की सरकारी आहे. स्पाइस फार्म आहे हे फार्म हाऊस. बांबूचे झाड पाहणे किती मोठे आहे. बांबू आहे का केळी आहे? बांबू आहे ते मोठेवाले, आणि केळी पण आहे त्याच्यामध्ये. नारळाचं झाड आहे इकडे बांबू आहे. बांबू नाही आहे ना. वाव 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 वाव. तर मित्रांनो, आम्ही इथे फार्म हाऊस मध्ये आलेलो आहोत. हे पार्क आहे. हे खूप मोठं फार्म हाऊस आणि पार्क दोन्ही पण म्हटलं चालते आणि खूप सुंदर आहे. आणि महत्त्वाची गोष्ट याची खासियत हे आहे की इथं जे तिकीट ठेवलेली आहे त्या तिकीटमध्ये खूप काही गोष्टी आहे. आता तिकीट म्हणा किती रुपयाची आहे, तर तिकीट जास्त नाही, पर पर्सन 500 आहे. तर आम्ही दोघं जण आहोत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथे इन्क्लुडिंग म्हणजे ते इथला गार्ड पण राहणार आहे,
तो इथल्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी जे काही पॉईंट्स आहेत ते कवर करून देणार आहे. त्यानंतर जेवण पोटभर आहे, जेवढं खायचं तेवढं खा. आणि जेवणामध्ये 2 पद्धतच्या डिशेस सांगणार आहे, ते व्हेज आणि नॉनव्हेज. आणि सोबत तुम्हाला बियर पाहिजे असेल, दारू पाहिजे असेल, सिगरेट पाहिजे असेल, तंबाखू पाहिजे असेल, पाण्याची बॉटल तर हे सगळं मी घेणार आहे आणि पैसे घ्यावे लागते पण. आणि इथं वा 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 स्वागत पण झालं आमचं. धन्यवाद धन्यवाद. काय मस्त तुम्ही स्वागत केलं. काय नाव आहे तुमचं? हो वा 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 लय आवडलं आपल्याला. खूप खूप मस्त. बाहेर निघू का नाही आपण? एंड करून टाकूया. तुम्ही आता बोललेलं व्हॉइस करून घेऊया. हे इकडे आहे ना, ते हे इकडे आहे ना. त्या बाईले का नाही काही सुचतच नाही बाबा. हे नवीन नवीन कपडे चेंज घालून घेतले. बापा 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 बायाले बाबा कोणी समजू नाही शकत. बहुत हार्ड काम रहता है. तर आम्ही इथे एक गार्डनमध्ये आलेलो आहोत. ते खूप मोठं गार्डन आहे. आता हे आम्ही पाहणार आहोत. ह्या फार्म हाऊसमध्ये ही जी लेडी आहे ही गाईड आहे आणि ही प्रत्येक झाडाची माहिती देते. आणि विशेषतः म्हणजे ते सगळे मसाल्यांचे झाडं होते बरं. आणि ती सगळी माहिती तिने आम्हाला दिली प्रत्येक झाडाची. जसं जायफळचं झाड होतं, म्हणजे खूप सारं मी सांगू शकत नाही. तेजपत्त्याचं झाड होतं, सुपारीचं झाड होतं. आणि म्हणजे भरपूर तिने माहिती दिली आणि आम्हाला तिथे समजलं. आम्ही सगळ्यांची माहिती पाहिली. तिने जे सांगितलं ते ऐकलं. नंतर आम्ही मग तिथून थोडीशी व्हिडिओ वगैरे काढले आणि मग निघालो. जेवण तर इतकं छान होतं की खूपच छान होतं जेवण. आणि हा पार्क पण खूप सुंदर होता. हा जो पण हा फार्म आहे खूप सुंदर होता आणि त्यांनी खूप छान अरेंज केला होता. आणि सगळ्या तिथलं मला असं वाटलं की कोकणच्या लेडीज होत्या बहुतेक कोकणच्या असतील, माहिती नाही मला. पण खूप छान त्यांची अरेंजमेंट होती. जेवणाची पण सोय खूप छान होती. त्यांनी मला अटेंड पण खूप छान केलं. आमचं स्वागत पण खूप छान केलं. आणि आम्ही पण त्यांना मग मन भरून थँक्यू म्हटलं. जेवण खूप छान होतं आणि आम्हाला खूप आनंद झाला या पार्कमध्ये. तर तुम्ही गोव्याला गेले असेल तर तुम्हाला कसा वाटला हा पार्क मला नक्की सांगा. आणि हे बघा प्रत्येक झाडाची माहिती होती. आणि खूप लोक तिथे होते. त्यांनी आपण भाज्यात टाकतो, नवीन नवीन डिशेसमध्ये टाकतो, पण त्यांना माहीत होतं नेमकं ते झाड कसं असते, काय त्याचं फळ कसं असते, सगळं इथे माहीत पडलं. तर सगळे आश्चर्यचकित करत होते. अरे ये आपण इसमें डालते, अरे ये आपण इसमें डालते. खूप छान वाटत होतं झाडं बघून हे. तर मित्रांनो आता आम्ही इथून आता जात आहोत. खूप छान वाटलं इथं. सगळ्यात पहिले इथे वेलकम पण खूप छान झालेलं आमचं आणि खूप छान वाटलं इथे येऊन. सहकारी स्पाइस फार्म आहे हे आणि खूप छान आहे. टोटली ऑर्गॅनिक आहे. पूर्ण फार्म फिरवलं त्यांनी आम्हाला. आपल्याला एक गाईड देतात. इथे खूप सगळे मसाल्याचे झाड आहे. सगळं सांगितलं त्यांनी सगळ्यात जास्त. आणि खूप छान आहे. पहिले तुम्ही फार्म हाऊसमध्ये आपल्याला गाईड फिरवते, नंतर म्हणते की तुम्ही स्वतः जाऊन तुम्ही फिरून या, काही प्रॉब्लेम नाही, कशाची मनाई नाही. खूप छान वाटलं. सगळ्यांनी खूप छान ट्रीट केलं. मेन म्हणजे सगळे जेवण पण खूप छान होतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला इथं सगळ्यांनी ओळखलं. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.
म्हणजे इतकं काही इज्जत रश्मीने कमावलेली आहे. तुमच्यामुळं तुम्ही साथ तर दिला म्हणून. खूप म्हणजे खूप चांगलं वाटलं. आणि कारण की गोवा सिटीमध्ये आपल्याला ओळखून राहिले हे खूप मोठी गोष्ट झाली. मला ही कॅब गिफ्ट दिली त्या दादांनी, पण मी मग परत एक कॅब घेतली यांची. आणि मला पण हे कॅब दिलेली आहे त्यांनी गिफ्ट नाही दिली. आम्ही म्हणत दादा पैसे तरी याचे तरी पैसे घे. ते तेव्हा नाहीच म्हणे, घेतच नाही म्हणे. तर चला आता आम्ही इथून येतो, एक्झिट होतो आम्ही, म्हणजे जात आहोत आता. पूल पर इसको किती खास आहे. तर आता आम्ही आलो पणजीला. पणजीमध्ये हे तुम्ही पाहू शकता, हे चर्च हे सिंगम पिक्चरमध्ये दाखवलं होतं हे, पण आता मी माझ्या ब्लॉगमध्ये दाखवून राहिलो. खूप सारे पिक्चर आहे असे की त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे, पण मी आता माझ्या ब्लॉगमध्ये दाखवून राहिलो. तर आता तुम्ही पहा आता काय मग. हां पूरे अभी हाँ एक मस्त वीडियो जो बनाते जब ये बार कर लेते हैं इसे यही का शूटिंग है. अच्छा. लेकिन ये नेचुरल रहता ना ये. नहीं त्यांनी ते रंगोली पेन रखे हैं सर. यहाँ पे कोई खड़ा होकर फोटो नहीं खिंचा सकता है, लेकिन ये सब कैसीनो वालों का है, सब बंद करके भी चला गया है. अच्छा. तो कैसा एकदम भीड़ भाड़ एकदम खाली फोटो के लिए वैसे. और फोटो अच्छी आती है कलर में. लेकिन वो निकालने देते क्या? नहीं, ये अपने से ही मतलब इसी मोबाइल से. हाँ, अपनी मोबाइल. अब पणजी में ही है. हाँ, पणजी में है. लेकिन ये कौन सा बीच है अभी? मीरा मार्ग है. मीरा मार्ग. हाँ ये गोलमार्ग में भी बताया ये. यही सब है, आगे चलना पड़ेगा गोलमार्ग. अरे वाह वाह वाह. हाँ हो हे दाखवलं होतं. चलो दोस्तों, अभी अपन मीरा बाग पे आ गए. मीरा मार्ग पे आ गए. चलो इसके पहले मेरी बॅटरी चेंज कर लेता हूँ. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे इथं मीरा मार्ग गोवा, हे येते पणजीमध्ये. आणि चला आता इथे बऱ्याचशा गोष्टी पाहू. आता गाऊनवाली बाई तर फुल फॉर्ममध्ये आहे बाबा, काही ऐकायलाच तयार फिरासाठी आले तर नाही. थँक्यू. आएंगे उधर से. पहिले आपण बीचवर जाऊ, हेच कर फोटोज वगैरे बघू. काय म्हटलं? बीचवर जाऊ. बीचवर जो वाव त्या बात. तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही, पाण्याच्या लाटा पहा किती खतरनाक मस्त आवाज येऊन राहिला. आणि खूप लोक इथं मस्त एन्जॉय करत आहे, आपल्या जीवनाचा आनंद घेते. आणि सोबत आम्ही पण. आणि हे आमची गावणारी बाई एकटीच सन्नावून राहिली, हवा जिकडे आहे ते तिकडेच पळते. तर चला आता मित्रांनो, आता आम्ही जातो दुसऱ्या बीचवर. ओय गावणारी बाई चल ना, तू तो बस जिकडे हवा आहे तिकडंच पळतं तू. चलो जल्दी. तर चला मित्रांनो, आता आम्ही निघत आहोत. आय लव. तर मित्रांनो आता आम्ही इथं आलेलो. तुम्हाला जर इथं आठवत असेल तर इथं सिंगमचा शूट झालेला होता. तो अजय देवगण धावत जाते, कॅटरीना की आपले घेऊन येते. आणि ते गुंडे तो कानावर झापड मारते असा ओढून, पटकन असा आवाज येते. तो शूट आहे की नाही इथंच झाला होता. ठीक आहे, हे पाहून घ्या. मग ऐकणार जरी पण पाहून घ्या तुम्ही, इच्छे कसे वाटते ते पण सांगा. समुद्राच्या लहरा पा किती खवळलेल्या आहे. तर हाच तो सीन आहे. तर सिंगम पिक्चरचा शूट झालेला आहे, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करून राहिलो. हा बा
आणि मस्त वातावरण आहे, खूप सुंदर वातावरण आहे, जबरदस्त. मॅडमचे केस काही ऐकून नाही राहिले, समुद्राच्या लहरासारखे तिचे केस पण लहरून राहिले चेहऱ्यावर, नाही? खूप मस्त वातावरण आहे आणि खूप हवा चालू आहे. खूप मस्त वातावरण आहे इथं, म्हणायला लागेल मला. एकदम मस्त निसर्गाच्या संदर्भामध्ये समुद्र आहे इथे. वा वा वा, काय लाटा बोंबलून राहिल्या. अरे रे, चला चलो सर जी. सर एक फोटो काढू. हां, चला मित्रांनो, आता आम्ही निघत आहोत. आमची गाडी पण आलेली आहे. चला. गरम हो रहा है बाहर, बहुत गरम है. वाह. तो बंटी भाई अभी कहाँ निकल रहे हैं अभी? आप चलेंगे सर वहाँ साइड, वो क्या कहते हैं, बोटिंग में. ओके, हाँ चलिए.